पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अहिल्या एकटीच तिच्या खोलीमध्ये असते आणि तिला तिच्या भावासोबतचे क्षण पुन्हा पुन्हा आठवत असतात. तितक्यात मग श्रीकांत त्या ठिकाणी येतो आणि अहिल्याला काय झाले ते विचारतो. तर अहिल्या सांगू लागते की आज मला त्याची खूप आठवण येत होती रे. त्यालासुद्धा माझी आठवण येत असेल का? तो मला विसरला तर नसेल ना? आणि त्यावेळी श्रीकांत म्हणतो की अहिल्या त्याने काय करायचं हे आपण नाही ना गं ठरवू शकत. आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की श्रीकांत आपण पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन रे जिथून आपण सुरुवात केली होती आपल्या मुळांपाशी. मात्र श्रीकांत म्हणतो की नाही अहिल्या, आता खूप उशीर झाला आहे, आता आपण पुन्हा त्या ठिकाणी नाही जाऊ शकत. पण अहिल्या म्हणत असते की का नाही, आधी आपली मुलं लहान होती, त्यानंतर आपला बिझनेस आकार घेत होता आणि नंतर आपल्याला प्रीतमचं टेन्शन होतं. पण आता तर ते सुद्धा नाही आहे, सगळं काही ठीक होतं आहे, आपला बिझनेससुद्धा सक्सेसफुल होतो आहे आणि आपली दोन्ही मुलं अगदी व्यवस्थितपणे बिझनेस हँडल करत आहे. मग आपण पुन्हा तिथे जाऊया ना रे. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच आदित्य त्या ठिकाणी येतो. अहिल्या त्याला काय झाले ते विचारते. तर आदित्य म्हणत असतो की आई तू ठीक आहे ना? कारण तू सकाळपासून अस्वस्थ वाटत होती, हवं तर मी डॉक्टरांना बोलावतो. पण अहिल्या हसतच म्हणते की त्याची काही गरज नाही आहे, मी एकदम ठीक आहे. तर श्रीकांत म्हणतो की अहिल्या, तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी तुझ्या मनात काय आहे ते आदित्यला अगदी बरोबर कळतं. आणि मग अहिल्या आदित्यला सांगते की काळजी करू नको, मी एकदम ठीक आहे. आणि मग आदित्य तेथून निघून जातो. दुसरीकडे दिशा तिच्या खोलीत बसलेली असते आणि तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो. दिशा गनीसोबत पारूसोबत जे काही वागलेली असते त्यामुळे प्रीतम तिच्यावर खूप चिडलेला असतो आणि तो दिशाला या सगळ्याचा जाब विचारत म्हणतो की तुला असं सगळं वागताना काहीच वाटत नाही का गं? त्या मारुती मामांनी त्यांचं सगळं आयुष्य या बंगल्यासाठी खर्ची घातलंय आणि तू मात्र त्या पारूच्या आणि गनीच्या जीवावर उठली. मी तुला शेवटचं सांगतोय की तुझं हे असं वागणं ना बंद कर. काय बिघडवले त्या पारूने तुझं? आणि त्यावेळी दिशा म्हणते की बिघडवलं आहे ना रे, तिने माझ्याच होणाऱ्या नवऱ्याला तिचा वकील म्हणून माझ्यासमोर उभं केलंय. आणि दिशाचं असं बोलणं ऐकून प्रीतम तर अजूनच चिडतो. तो म्हणत असतो की दिशा, खरंच तुझे विचार खूप घाणेरडे आहेत आणि एक ना एक दिवस तुझं हे रूप आईसमोर नक्की येणार. पण दिशा हसतच म्हणत असते की ते कसं? कोण घेऊन येणार माझं खरं रूप सासू मॉम समोर? तू का? अरे तुला तर या घरात कोणी कवडीची सुद्धा किंमत देत नाही. या घरातल्यांसाठी तू फक्त एक वाया गेलेला मुलगा आहे. आणि ते ऐकून प्रीतम हसू लागतो. तो म्हणतो की दिशा, तुला आठवतंय ना त्या दिवशी आईने स्वतः तुला सांगितलं होतं की प्रीतम प्रेझेंटेशन करेल, तू निघ इथून. आणि मग दिशाला तो प्रसंग आठवतो, ती खूपच चिडते. तर प्रीतम हसतच म्हणत असतो की दिशा, कसं आहे ना, आता आईचा आणि दादाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे ते दोघेजण कधीही तुला हाताला धरून या घराबाहेर काढू शकतात. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच दामिनी त्या ठिकाणी येते. पण दामिनीला बघून प्रीतम रागातच तेथून निघून जातो. त्यामुळे मग ती दिशाला सांगते की हा मुलगा खरंच सर्किट आहे, याच्यापासून सावध राहा. तर दिशा रागातच म्हणत असते की नाही, या सर्किट मुलाला मी धडा शिकवला तर माझंही नाव दिशा नाही. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा गुरुजींना घेऊन अहिल्याच्या घरी आलेली असते. गुरुजींना म्हणत असते की मागच्या वेळी मुहूर्त नव्हता म्हणून आम्ही प्रीतमचा आणि दिशाचा फक्त साखरपुडा केला, पण आता आम्हाला लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे. आणि मग ती गुरुजींना प्रीतमची आणि दिशाची पत्रिका देते आणि लवकरचा मुहूर्त काढायला सांगते. तर गुरुजी सांगतात की गणेश उत्सवानंतर 3ऱ्या रविवारी चांगला मुहूर्त आहे. आणि ते ऐकून मीरा म्हणते की थोडा अलीकडचा मुहूर्त नाही का बघता येणार? पण त्यावेळी अहिल्या म्हणते की अगं मीरा, लग्न हे एकदाच होतं आणि माझ्या प्रीतमचं लग्न आम्हाला एकदम धूमधडाक्यात करायचं आहे, त्यामुळे हा मुहूर्त ठीक आहे. आणि मग ती श्रीकांतला विचारते. श्रीकांतसुद्धा ठीक आहे म्हणतो. आणि मग त्यानंतर दिशा आणि प्रीतमच्या लग्नाचा मुहूर्त फायनल होतो. दिशा तर खूपच खुश असते, पण प्रीतमचा चेहराच पडतो. आणि मग अहिल्या पारूला काहीतरी गोड घेऊन ये म्हणून सांगते. त्यामुळे पारू किचनमध्ये जाते. तर तिच्या पाठोपाठ प्रियासुद्धा त्या ठिकाणी येते. ती पारूला म्हणत असते की हे बाहेर जे काही चालले ते तुला पटतंय का गं? तर पारू म्हणते की काय झालं प्रिया मॅडम? तर प्रिया म्हणू लागते की ती दिशा किती खोटारडी आहे, ती फक्त अहिल्या मॅडमसमोर चांगलं वागायचं नाटक करते, मात्र पाठीमागे किती विचित्र वागते. जर तिचं आणि प्रीतम सरांचं लग्न झालं ना तर प्रीतम सर कधीच खुश राहू शकणार नाही. पण पारू म्हणते
की प्रिया मॅडम तुम्ही प्लीज देवी आईबद्दल काही बोलू नका. देवी आईंनी काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल. पण प्रिया म्हणत असते की असं कसं, हा प्रीतम सरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यांच्या बाजूने कोणीतरी बोलायला हवं ना. मात्र पारू तिचं काही ऐकून घेत नाही आणि बर्फी घेऊन बाहेर जाते. त्यानंतर दिशा सगळ्यांचं तोंड गोड करते आणि मग ती नाटक करतच प्रीतमला सुद्धा म्हणत असते की प्रीतम मला असं वाटतं की तू आता ऑफिसला जावं, कारण त्या क्लायंटचा मला कॉल आला होता. तुझे प्रेझेंटेशन केले ना, त्यामुळे ते क्लायंट खरंच खूप इम्प्रेस झालेत. आणि हे सगळं काही ऐकून अहिल्या आणि श्रीकांतलाही आनंद होतो. तर नाईलाजाने प्रीतम अहिल्याला म्हणतो की दादाचा कॉल झाल्यानंतर मी त्याच्यासोबतच ऑफिसला जाईन. पण दिशा मध्ये बोलत म्हणते की प्रीतम मला असं वाटतं की तू हा प्रोजेक्ट एकटा हँडल करतोय ना, मग तू ही मीटिंगसुद्धा एकट्यानेच हँडल करावी. प्रत्येक वेळी आदित्यची मदत घेण्याची खरंच काही गरज नाही आहे ना, कारण आता खरंच तू खूप कॉन्फिडंट झाला आहे. आणि ते ऐकून प्रीतम रागातच तिच्याकडे बघू लागतो. पण दिशाचं बोलणं अहिल्याला आणि श्रीकांतला पटतं, त्यामुळे प्रीतमचा नाईलाज होतो. तो रागातच त्याच्या हातामध्ये असणारी ती बर्फी कुस्करतो आणि खाली फेकून देतो. आणि हे सगळं काही प्रिया बघत असते. तर मीरा मध्येच म्हणते की अहिल्या तुला माहीत नसेल म्हणून सांगते की खरं तर प्रीतममध्ये सुधारणा व्हावी म्हणूनच दिशा या घरात राहायला आली. आणि आता तू बघतेस ना प्रीतम किती सुधारला आहे, त्याच्या वागण्यात किती बदल झाला आहे. आणि तो फक्त आमच्या दिशामुळेच. आणि ते ऐकून अहिल्या फक्त हसून हो म्हणते. तर प्रीतम हसतच दिशाकडे बघत असतो. त्यानंतर मग पारू आणि प्रिया पुन्हा किचनमध्ये जातात. प्रिया म्हणत असते की त्या दिशा मॅडमची आईसुद्धा त्यांच्यासारखीच आहे, किती त्यांना स्वतःच्या मुलीचं कौतुक आहे, पण प्रीतम सरांचा कोणीही विचार करत नाही. तर पारू म्हणत असते की प्रिया मॅडम ते सगळं जाऊ द्या, पण मला एक वेगळंच टेन्शन आलं आहे. प्रिया विचारते काय, तर पारू म्हणत असते की आज दिशा मॅडम प्रीतम सरांना एकट्यालाच ऑफिसला का पाठवलं असेल माहीत नाही का, पण मला खरंच खूप विचित्र वाटतंय. प्लीज तुम्ही त्यांच्यासोबत जा. आणि ते ऐकून प्रिया लगेच बाहेर जाते. दुसरीकडे दिशा आणि मीरा त्यांच्या खोलीत असतात. दिशा मीराला सांगत असते की या घरात माझा खरंच खूप अपमान झाला आहे. पण तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते, त्यामुळे दिशाची आई मीरा गप्प बसते. पण दिशा हसतच म्हणत असते की या घरात तिला कोणीही विचारत नाही, तुला हवं ते तू बिंदास तिच्यासमोर बोलू शकते. तर दामिनी त्यांना विचारत असते की तुमचं काय चाललंय, तुम्ही नवीन प्लॅन बनवताय का. पण त्यावर त्या दोघी काही बोलत नाही. मीरा दिशाला समजावत असते की आता तुझ्या लग्नाला फक्त 1 महिना बाकी राहिलाय, त्यामुळे तू हा राग डोक्यात ठेवू नको, फक्त अहिल्याचं मन कसं जिंकता येईल ते बघ. पण दिशा म्हणत असते की नाही मॉम, मी हा राग डोक्यातून इतक्या सहजासहजी बाहेर काढणार नाही. मी माझ्या त्या होणाऱ्या नवऱ्याला चांगलीच अद्दल घडवणार आहे, आणि ती सुद्धा आजच. तर दामिनी तिला विचारते की नेमकं काय करणार आहे तू. तर दिशा हसतच म्हणते की आज ऑफिसमध्ये जे काही घडणार आहे ना, ते घडल्यावर कळेलच तुम्हाला. दुसरीकडे प्रीतम आदित्यकडे जातो. प्रीतमच्या आणि दिशाच्या लग्नाचा मुहूर्त ठरल्यामुळे आदित्य तर खूपच खुश असतो. पण प्रीतम म्हणतो की दादा मी तुझ्याकडे एक गोष्ट मागितली तर तू देशील ना मला. आणि त्यासाठी आदित्य आनंदाने हो म्हणतो. तर प्रीतम त्याला सांगतो की दादा प्लीज माझा जीव वाचव, हे लग्न मोड, मला त्या दिशासोबत लग्न नाही करायचंय. आणि ते ऐकून आदित्य खूप चिडतो. तो प्रीतमला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण प्रीतम म्हणत असतो की ती दिशा चांगली मुलगी नाही आहे आणि आईने तिची निवड केली आहे, मी नाही, मला नाही करायचे तिच्याशी लग्न. पण आदित्य म्हणत असतो की दिशाची निवड आईने केली आहे, मग आईने कोणता तरी विचार केला असेलच ना. आणि मला असं वाटतं की तू दिशाला थोडं समजून घे, तिच्यासोबत वेळ घालव, ती वाटते तितकी वाईट नाही आहे. मात्र त्यावर प्रीतम रागातच म्हणतो की मग तूच कर लग्न. पण त्यानंतर तो म्हणतो की सॉरी दादा, तू लग्न केलं तर तुझंही आयुष्य उद्ध्वस्त होणारच आहे ना. पण आदित्य त्याला स्पष्टपणेच सांगतो की यापुढे तू लग्न मोडायची भाषा करू नको, काही झालं तरी तुझं आणि दिशाचं लग्न होणारच आहे. आणि ते ऐकून प्रीतम रागातच तेथून निघून जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.